विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अकोला यांच्या वतीने आयोजित विदर्भातील सर्वात मोठे व्यावसायिक प्रदर्शन विटेक्स 2026चा भव्य उद्घाटन समारंभ आज पार पडला। या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते झाले। लोकोपयोगी 190 स्टॉल असलेल्या व्हीटेक्स प्रदर्शनाचे आज गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन झाले। या उद्घाटन सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, बीसी भरतिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी रवींद्र मानगावे, गोपीकिशन बाजोरिया, सुनील इन्नानी, विजय अग्रवाल, चंद्रकांत ठक्कर, शिवप्रकाश रुहाटिया, अशोक डालमिया, मनोज खंडेलवाल यांची विशेष उपस्थिती होती। तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव नीरव वोरा, सिद्धार्थ रुहाटिया, निखिल अग्रवाल, किशोर बाछुका, किरीट मंत्री, राहुल मित्तल, नितीन खंडेलवाल तसेच समस्त विटेक्स 2026 ची आयोजन समिती या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होती। या प्रसंगी बोलताना नामदार पंकज भोयर यांनी विदर्भातील औद्योगिक प्रगतीवर भाष्य केले। ते म्हणाले की व्हीटेक्स सारखी व्यासपीठे स्थानिक उद्योग आणि व्यापाराला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत। अशा उपक्रमांमुळे विदर्भातील उद्योगांना चालना मिळेल, ज्यामुळे भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। तरुणांना स्थानिक पातळीवर काम मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास पंकज भोयर यांनी व्यक्त केला। हे प्रदर्शन गोरक्षण संस्थान मैदानावर भरवण्यात आले असून यामध्ये विदर्भातील उत्पादन, किरकोळ विक्री आणि सेवा क्षेत्रातील विविध 190 दालने लावण्यात आली आहेत। हे प्रदर्शन सोमवार 5 जानेवारी पर्यंत गोरक्षण रोड संस्थानच्या मैदानावर सुरू राहणार आहे। लोकल टू ग्लोबल या संकल्पनेवर आधारित सेमिनार्सद्वारे व्यापाऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे। या प्रदर्शनामुळे अकोला आणि संपूर्ण विदर्भातील व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण असून औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन अकोलाच्या शाखेच्या वतीने या ठिकाणी विटेक्सचं आयोजन करण्यात आलं। याच्या आधी देखील करण्यात आलेलं आहे। आपण सर्वजण जाणतो की विदर्भामध्ये उद्योगांची काही वर्षांआधी कमतरता होती। त्या ठिकाणी ह्या माध्यमातून विदर्भातला उद्योग कसा वाढता येईल हा प्रयत्न विटेक्सच्या माध्यमातून होतो आहे। याच्याकरता मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। येणाऱ्या काळामध्ये आपल्या विदर्भामध्ये उद्योगामध्ये अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्या खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी पकडायच्या असतील आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची देखील मोठी निर्मिती होणार आहे। तर निश्चितपणे विटेक्स हे एक अभिनंदनीय कार्य आहे। शासन देखील याला प्रोत्साहित करेल आणि ह्या भागातला मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित या विटेक्सच्या एक्झिबिशन प्रसंगी इतके स्टॉल अकोल्यासारख्या या शहरामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक यालाही लाजवेल इतके चांगले स्टॉल, एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं आयोजन हे सगळं केलेलं बघून खरोखर खूप 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 ह्या सगळ्या आयोजकांना अभिनंदन तसेच शुभेच्छा की आजच्या अकोल्यामध्ये आज हा एवढा मोठा एक्झिबिशन भरवला आहे। आणि मला खात्री आहे की या माध्यमातून जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत, MSME आहेत, यांना तर एक मोठं दालन विक्रीसाठी मिळेलच, पण ग्राहकांनासुद्धा वेगवेगळे पर्याय या माध्यमातून मिळतील आणि ग्राहकसुद्धा या सगळ्या गोष्टीचा लाभ घेतील। धन्यवाद। विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज अकोला द्वारा आयोजित विटेक्स 2026 का आज भव्य उद्घाटन समारोह यहाँ गोरक्षण ग्राउंड संस्थान अकोला में संपन्न हुआ। आज उद्घाटन के अवसर पर उद्घाटक के रूप में महाराष्ट्र राज्य के गृह राज्य मंत्री श्री पंकज जी भोयर, प्रमुख अतिथि के रूप में हमारे यहाँ के युवा सांसद श्री अनुप जी धोत्रे, मुख्य अतिथि के रूप में हम सबके कर्तव्यदक्ष विधायक श्री रणधीर जी सावरकर, महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज के अध्यक्ष श्री मुंबई से पधारे श्री रविंद्र जी मानगावे, श्री गोपीकिशन जी बाजोरिया जी और इस एक्सपो के मुख्य प्रायोजक मार्वल ट्रिनिटी के भागीदार श्री सुनील जी इन्नानी और को स्पॉन्सरर हमारे विठल ऑयल्स के श्री शिवप्रकाश जी रुहटिया, कैट के राष्ट्रीय सचिव श्री अशोक जी डालमिया, अकोला इंडस्ट्री के अध्यक्ष श्री मनोज जी खंडेलवाल आदि मान्यवरों के हाथों इसका भव्य आज उद्घाटन समारोह संपन्न हुआ। 190 से भी अधिक विभिन्न प्रकार के स्टॉलों की ये एक्सपो आज से शुरुआत हुआ। सुबह 10 से 9 बजे तक
आज मैं विदर्भ के सभी व्यापारी उद्योगियों और नागरिकों से ये निवेदन करता हूँ कि इन 190 स्टॉल को आप विजिट करें और सभी उत्पादों को देख करके व्यापार बढ़ाने में सहयोग करें। राहुल मित्तल, सह संयोजक विदर्भ चैम्बर वीटेक्स अकोला का। ये वीटेक्स 2026 अपने आप में एक बहुत भव्य महाकुंभ है। यहाँ पे हमने 190 से ज़्यादा स्टॉल है। यहाँ पे वैरायटी ऑफ स्टॉल्स, वैरायटी ऑफ फूड, वैरायटी ऑफ कल्चरल प्रोग्राम है। आप सब लोग यहाँ अवश्य पधारिए। धन्यवाद। विटेक्स बाबत असं म्हणायचं आहे की विटेक्स हा एक महाकुंभ आहे सर्वांसाठी। जे नवे उद्योजक आहेत किंवा ज्या लोकांना काही घ्यायचं आहे, नवीन काय आलं आहे बाजारात आणि मार्केटमध्ये नवनवीन उपक्रम काय आले, ते सर्व एकाच ठिकाणी बघायला मिळतील। नवीन सर्व्हिसेस, नवीन टेक्नॉलॉजी आणि नवनवीन उपक्रम हे याची पूर्ण माहिती आपल्याला प्रत्येकाला मिळेल। प्रत्येकाने यावं आणि प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करावं। यात प्रत्येक उद्योजकाला लहाना तो मोठा सर्वांना संधी उपलब्ध केली आहे। मी सर्वांना आव्हान करतो की आपण जरूर यावे। धन्यवाद। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विटेक्सचं जो आयोजन केलेला आहे हा खरोखर एक सामाजिक उपक्रम आहे। याच्या माध्यमातून आपण अकोला शहरात महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या 10-11 लाख लोकांपर्यंत लोकांना त्यांना आवडीच्या वस्तू ज्या काही खरेदी करावयाच्या आहेत त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष वस्तू बघू शकत नाही, त्याचा फील घेऊ शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, आपल्याला त्याच्यातलं चांगलं काय वाईट काय ते कळत नाही। या माध्यमातून आपल्याला एकाच ठिकाणी एकाच छताखाली या सर्व गोष्टी उपलब्ध होतील। म्हणून मी आता सर्व मीडिया बांधवांना सर्वांना कळकळीची विनंती करतो का आपण आपल्या माध्यमातून हे विटेक्स जे आहे याचा प्रचार प्रसार करावा, जेणेकरून अकोलेकरांना आपल्याला चांगल्या सोयीच्या चांगल्या वस्तू त्यांना जर खरेदी करायच्या असतील किंवा काही बघायच्या असतील, भविष्यात घ्यायच्या वस्तूही असतील तरी त्यांनी आज या इथे भेट द्यावी व याचा अनुभव घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो।